काँग्रेस ही पूर्वीपासूनच आरक्षण विरोधी राहिली आहे। भाजपपेक्षा काँग्रेस ही वेगळी नाही। हे कशावरून? तर मला कोणत्याही स्वरूपाचे आरक्षण पसंत नाही, विशेष करून नोकरीमधील आरक्षण। हे वाक्य आहे जवाहरलाल नेहरू यांचे। 1951 ला जातीय जनगणना आणि आरक्षणाला विरोध करणारे जवाहरलाल नेहरू होते। त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी हा आरक्षण विरोध चालूच ठेवला। 10 वर्ष मंडल आयोग हा लागू करू दिला नाही। त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, त्यांनी हा मंडल आयोग लागू होऊ दिला नाही। जेव्हा बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप व्हीपी सिंग यांचे सरकार आले तेव्हा बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत होते आणि तेव्हा हा मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसींना आरक्षण मिळाले। तेव्हा राजीव गांधी म्हणाले की जातीच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यानंतर काँग्रेसने खासगीकरण आणून हे ओबीसी आरक्षण निरस्त केले आणि आता राहुल गांधी हे योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपवण्यात येईल असे भाष्य करत आहे। म्हणजे हा आरक्षण विरोधीचा वारसा ही काँग्रेस आणि राहुल गांधी जपत आहे। वंचित शोषित घटकांना पिढ्यानपिढ्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले। याचे कारण होते जात आणि जातीच्या आधारावर होणारा भेदभाव। या शोषित घटकांचा विकास व्हावा, त्यांचेही प्रतिनिधित्व असावे यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली। तेव्हा ही काँग्रेस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या आरक्षणाला विरोध केला। ओबीसी आरक्षण लागू झाल्याने म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसने आपला आरक्षण विरोध पुढे चालूच ठेवला। जेव्हा बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप व्हीपी सिंग हे पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या सहाय्याने मंडल आयोग लागू करण्यात आला आणि ओबीसींना आरक्षण मिळाले। तेव्हा ही विरोध करणारे काँग्रेस आणि भाजप होते आणि आता ही भाजप आणि काँग्रेस हे आरक्षण संपवत आहे आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहे। हा वारसा आहे प्रतिनिधित्व देण्याचा, आरक्षण देण्याचा आणि आरक्षण वाचवण्याचा। त्यामुळे आपल्याला ठरवावं लागेल की आरक्षण संपवण्याचा वारसा जपायचा की प्रतिनिधित्व देऊन आरक्षण देण्याचा आणि आरक्षण वाचवण्याचा वारसा जपायचा। हे आता आपल्या हातात आहे।